नमस्कार गझल रसिक हो. एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या 298व्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 18 मे 2025 या ठिकाणी मी पुन्हा एकदा माझी जुनी गझल घेऊन आपल्या समोर येतोय. गझलेचं नाव आहे खुर्ची. डोळ्यामध्येच होते दुष्काळ दाटलेले, डोळ्यामध्येच होते दुष्काळ दाटलेले, रानावरून गेले आकाश फाटलेले. डोळ्यामध्येच होते दुष्काळ दाटलेले, रानावरून गेले आकाश फाटलेले. मी भूतकाळ माझा का आठवू मनाशी, मी भूतकाळ माझा का आठवू मनाशी, हे लागते डसाया आयुष्य काटलेले. मी भूतकाळ माझा का आठवू मनाशी, हे लागते डसाया आयुष्य काटलेले. ज्यांनी भरारण्याला येथे विरोध केला, ज्यांनी भरारण्याला येथे विरोध केला, मी पंख त्या दिशांचे हलकेच छाटलेले. ज्यांनी भरारण्याला येथे विरोध केला, मी पंख त्या दिशांचे हलकेच छाटलेले. पैशात शेवटी हा सारा हिशोब झाला, पैशात शेवटी हा सारा हिशोब झाला, हा घाम गाळलेला हे रक्त आटलेले. पैशात शेवटी हा सारा हिशोब झाला, हा घाम गाळलेला हे रक्त आटलेले. त्या क्रूर राक्षसांच्या कैदेत राजकन्या, त्या क्रूर राक्षसांच्या कैदेत राजकन्या, हे भूत वासनांचे ज्यांना झपाटलेले. त्या क्रूर राक्षसांच्या कैदेत राजकन्या, हे भूत वासनांचे ज्यांना झपाटलेले. प्रत्येक देवतेला ओवाळले तरी मी, प्रत्येक देवतेला ओवाळले तरी मी, हातात फक्त आले जगणे पिसाटलेले. प्रत्येक देवतेला ओवाळले तरीही हातात फक्त आले जगणे पिसाटलेले. त्यांना आता मिळाली खुर्ची मराठमोळी, त्यांना आता मिळाली खुर्ची मराठमोळी. दिल्लीत पाय ज्यांनी वाकून चाटलेले, त्यांना आता मिळाली खुर्ची मराठमोळी. दिल्लीत पाय ज्यांनी वाकून चाटलेले. डोळ्यांमध्येच होते दुष्काळ दाटलेले, रानावरून गेले आकाश फाटलेले, रानावरून गेले आकाश फाटलेले. धन्यवाद.